चला, आज बुधवार 27 डिसेंबर आपण भगवद्गीतेतल्या 11व्या अध्यायातले श्लोक पाहतो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण 12व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. काल 11वा श्लोक झालेला होता आणि आपण पाहिले की दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवं अनंतं विश्वतोमुखं. सगळ्या विश्वाला व्यापून राहिलेली अशी ज्याची मुखं आहेत आणि ज्यांना दिव्य माला धारण केलेले आहेत, दिव्य अंबर नेसलेलं आहे, अशा सगळ्या सुंदर अशा सुशोभित भगवंताचं आपण स्मरण करतोय. आता पुढे काय म्हणतात बघा. त्याचं रूप कसं आहे, त्याचं तेज किती आहे हे सांगणारा 12वा श्लोक आहे बघा. काल आपण दत्त जयंतीनिमित्त थोडंसं दत्त महात्म्यातलं सगळं पाहिलेलं होतं. आता त्याची प्रभा कशी आहे तर विराट रूपाची प्रभा किंवा प्रकाश हा कशाप्रमाणे आहे ते आता सांगतायत. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. दिवी दिवी म्हणजे आकाशात, आकाशामध्ये. सूर्य सहस्रस्य, सूर्य म्हणजे सूर्य, सहस्र म्हणजे हजारो, हजारो सूर्यांचा. पुढचा संधी बघा. भवेत युग पदुत्थिता, भवेत युगपत उत्थिता असा संधी आहे तिथे. युगपत म्हणजे एकाच वेळी एकदम, उत्थिता म्हणजे उदय झाल्यावर. 1000 सूर्य जर एका वेळी उगवले, कल्पना करा. एक सूर्य उगवताना छान वाटतो आपल्याला. उदये सविता रक्त रक्तश्चास्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च साधूनामेकरूपता. सहज हा श्लोक जाता जाता आठवला की सूर्य उगवताना लालसर रंगाचा असतो, मावळतानाही तसाच असतो आणि म्हणून आपण पाहण्यासाठी अगदी सनराईज आणि सनसेट पाहण्यासाठी लोक लांबून लांबून जातात. आता इथं काय म्हणतायत की तो आपल्याला कोवळा सूर्याची किरणं सूर्य उगवताना पाहायला सगळ्यांना छान वाटतं. पण हजारो सूर्य जर एका वेळेला आले, एका वेळेला उगवले तर काय होईल. भवेत युगपत उत्थिता. युगपत म्हणजे एकाच वेळेला, उत्थिता म्हणजे उगवले तर, उदय झाले तर. आता यदी शब्द अगोदर घ्यायचा. यदी म्हणजे जर. जर आकाशात हजारो सूर्य एकाच वेळी उगवले तर पुढं काय म्हणायचंय. भाहा सदृशी ही सा स्यात्. स्यात् असा शब्द आहे पुढच्या याचा. आणि भासहा तस्य महात्मनः. भा म्हणजे प्रकाश किंवा त्याचं तेज, प्रभा. कधी होईल. सा स्यात्
ती होईल, कदाचित होईल त्याची, तस्य म्हणजे त्याची, तस्य महात्मनः म्हणजे त्या परमात्म्याची, त्या महात्म्याची, विश्वरूप परमात्म्याची प्रभा ही कधी होईल? हजारो सूर्य एकत्रित आले तर कदाचित होईल. म्हणून यदि भाहा सदृशीही सा स्यात् भासहा तस्य महात्मनः. भासहा म्हणजे त्याच्या प्रकाशाच्या सदृश, सारखा, सदृशी. भासहा सदृशी सा स्यात्. आपण म्हणतो ना, तो त्याच्यासारखा दिसतो अगदी, त्यानं जर असं केलं तर. तसं आता इथं म्हणताय की जर था भगवंत एका म्हणजे भगवंताची जर तुलना करायची झाली तर एका वेळेला हजारो सूर्य उगवले पाहिजेत आणि त्याची जी प्रभा आहे ती कदाचित त्याच्या तोडीची होईल, त्याच्या बरोबरीची होईल. त्या महात्म्याची तो बरोबरी कोणीच करू शकत नाही. आपल्याला वाटतं सूर्य एवढा तेजस्वी आहे, पण सूर्याला तेज कोणी दिलं? त्या महात्म्याने दिलं, त्या परमात्म्याने दिलेलं आहे. आणि तो इतका तेजस्वी आहे. आपण सूर्यमाला हा शब्द बघा भूगोलामध्ये कधीतरी लहानपणी शिकलेले आहेत. तर सूर्य हा एक नाही आहे, सूर्यमाला आहेत. आणि मग अशा अनेक माला जेव्हा एकत्रित होतील त्यावेळेला त्या सूर्याचं तेज, आपलं भगवंताचं तेज हे त्याच्या बरोबरीचं वाटेल. खरं म्हणजे होणारच नाही, कारण त्याची बरोबरी हजारो सूर्यांबरोबर पण होणार नाही, इतकं त्याचं महत्तम असं तेज. आता समश्लोकी बघूया. प्रभा सहज सूर्याची नभी एकवटे जरी. प्रभा सहस्र सूर्याची नभी एकवटे जरी. तरी त्या थोर देवाच्या प्रभेसी न तुके तुळे चिती. तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळेची ती. मी आता ते सांगितलं की तुळेची म्हणजे तुलणार नाही, म्हणजे त्याची बरोबरी होणार नाही कधी. हजारो सूर्य एकत्रित आले तरीसुद्धा, एका वेळी आले तरीसुद्धा. आता आपण हे बघूया ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. तैसे ते विश्वसूर्य, तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी. तरी तया तेजाची थोरी उपमू नये. तरी तिये अंग प्रभेचे निपाडे. हे तेज काही काही होईल थोडे. आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. त्याची बरोबरी होऊ शकणार नाहीये. म्हणून वामन पंडित म्हणतात नभी सूर्य सहस्रांचे तेज एकसरा उठे. महात्मयाच्या तेजाची तरी ते न कधी सरी. महात्म्याच्या तेजाची सरी म्हणजे बरोबरी कधीच होणार नाही. तुकाराम काय म्हणतात. नभ उजळले तेजे नेणो सहस्र या पैजे. स्वीकारुनी दिनकर जसे प्रभा पार्था दाविती. तेज नव्हे तो बंबाळ, म्हणतात ना आगीचं बंबाळ. जीव पतंगा कवळ ऐसे एकाकी कल्लोळ एकसरे उठिला. महात्मा पूर्वी जे ऐकिले ते एकाकी रूपाले. महात्म्याचे नवल झाले संगी सांगाया नवरे. असो बोलणे बोलता रविहुनी उपमिता. तुका म्हणे दशांशता उपमा नसे श्रुतीची. एक दशांश सुद्धा त्याची उपमा देता येणार नाही. म्हणजे सूर्यांची एक दशांश म्हणजे हजारो सूर्य एकत्रित आल्यानंतर ते जे तेज आहे ते परमात्म्याच्या एक दशांश सुद्धा नसणार आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. गोखले म्हणतात नभी सहस्रशा सूर्य तेजे प्रगटला दिसे. त्या दिव्य परमात्म्याच्या रूपा समप्रभा क्वचित होईल, कदाचित होईल, होणारच नाही आहे. सेनापती बापट म्हणतात प्रभा सहस्र सूर्याची द्युलोकी काली
काली एकची प्रकटेल तरी त्याच्या प्रभे समदिसेल की. आता नंदापुरे म्हणतात, प्रकाश जैसा सहस्र भास्कर नभी प्रगटला एकदम. आता एकदम हा शब्द त्यांनी वापरला. महाप्रभाती होई कदाचित विश्वरूपाच्या प्रभेसम. आणि हरिपंडित म्हणतात, उदय जली भास्कर एक काळी सहस्र पैहे जरी अंतराळी. घडेल तेव्हा उपमेसी जावे उपमेसी आव तैसा म्हणो येईल दिव्य देह. जर अशी उपमा दिली तर कदाचित असा याचा देह दिसेल. म्हणजे त्याच्याही पेक्षा त्याचा देह जो आहे तो तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे आणि त्याची कधीही बरोबरी होऊ शकणार नाही. इतकं तेज आहे, इतकं तेज आहे. आपण म्हणतो ना की आपल्याला कधी कधी सूर्य असा आता मध्यान्ही आला की आपले डोळे दिपून जातात. 2 मिनिट आपल्याला त्या उन्हाकडे बघत नाही. अहो, सूर्योदय झाल्यानंतर अर्ध्या तासातच आपण त्याच्याकडे बघू शकत नाही. तर मध्यान्हीला तर काय बघतो, अशी एका सूर्याची तर आहे. आणि असे हजारो जर एकत्रित आले तर काय होईल हो. आपल्याला ह्या चक्षुंनी तर ते सूर्यही बघणं शक्य नाही आणि भगवंतालाही बघणं शक्य नाही. आता संजय धृतराष्ट्राला हे सगळं सांगतं आणि सांगतायत की या विश्वरूपाचं तेज काय सांगू रे तुला. या विश्वरूपाच्या तेजाबरोबर हजारो सूर्यसुद्धा तोडीचे होणार नाहीत. उदयास आले तरीही ते एका तोडीचे होणार नाहीत. म्हणून मी आत्ता जे म्हटलं तसं ज्ञानदेवांनी सांगितलेलं थोडं मराठीत सांगते की ज्ञानदेवांनी याचं वर्णन करताना प्रलय काळच्या विजांचा आणि सर्व प्रकारच्या अग्नीचाही मेळावा करून आणि शिवाय 12 आदित्य आणि प्रचंड तेजानं चमकणारे हजारो सूर्य इतकं सगळं एकत्रित आलं पाहिजे तरीसुद्धा त्याची बरोबरी होणार नाही. 12 आदित्य एकच नाही आणि पुन्हा हजारो सूर्य, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या अग्नीचा मेळावा हा जर करायचं म्हणलं तर केवढा लोळ होईल. आणि तरीसुद्धा या विश्वरूपाचं तेज सूर्याच्या म्हणजे तेजाप्रमाणे दाहक आणि अग्निप्रमाणे सर्वनाशक असंच केवळ होतं का, असं नाही आहे. ते तेज जो जशा भावाचा असेल तसं त्याला जाणवणार आहे. म्हणजे ते काही असं इतरांना ताप देणारं नाही आहे. जे दुष्ट होते त्यांचा ते नाश करणार आहे आणि जे परमेश्वराचे भक्त आहेत त्यांना ते तेज सुखावणारं आहे, आनंद देणारं आहे, उत्साह देणारं आहे. पौर्णिमेचा चंद्र त्यातले त्यात आपल्याला शरद ऋतूतला पौर्णिमेचा चंद्र जसा जास्तच तेजस्वी असतो पण त्याच्या तेजस्वितेनं नेत्रांना आपल्या आनंद मिळतो, सुखच मिळतं. तसं या विश्वरूपाच्या तेजाची प्रभा होती की देवांच्या सत्पुरुषांच्या छायाचित्रात त्या देवतेच्या डोक्यामागं बघा नेहमी असं एक तेजोवलय दाखवलेलं असतं आणि ते तेजोवलय शुद्धतेचं आणि ज्ञानाचं प्रतीक असतं. उगाचच टाईमपास म्हणून नाही दाखवत ते. आणि प्रत्येक वस्तूला स्वतःभोवती एक तेजोवलय असतं पण त्याचा प्रभाव इतका प्रखर नसल्यामुळं आपल्याला त्याची कल्पना येत नाही. मला आता एकदम सहज आठवलं, समर्थ आणि विवेकानंद या दोघांची अशा कथा सांगतात बघा की समर्थ सांगायचे की कधीही दार उघडून आत नैवेद्य आणायचं नाही ते ध्यानाला बसल्यानंतर. आणि एक दिवशी त्या शिष्याने नकळत दार उघडलं तर एवढा त्या म्हणजे आपण तेजाचं जे वलय होतं ते एवढं मोठं होतं की तो एकदम दचकूनच गेला. तर असं हे आहे. किंवा विवेकानंदसुद्धा ध्यानधारणेला बसल्यानंतर त्यांच्याही त्या काय त्यांचं हे असेल वास्तव्य असेल ज्या ठिकाणी राहत होते त्या खोलीमध्ये अशीच प्रभा पसरलेली असायची. हे या महात्म्यांचं झालं. आणि मग परमात्म्याचं तर किती तेज असेल. पण या परमात्म्याचं तेज सुखावह लोकांना, भक्तांना
सुखाह वाटायचं आणि जे दुष्ट आहेत त्यांना मात्र ते त्रास देणारं होतं असं समजूया. आता पुढचा श्लोक बघूया. आता या अर्जुनानं विश्वरूपात संपूर्ण जगत एकाच ठिकाणी असल्याचं पाहिलंय. तर ते कसं बघा आता पुढच्या श्लोकात सांगितले 13व्या श्लोकात. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकशः मनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. आता संधी बघा. तत्र एकस्थम, मग अशी जसं म्हणलं होतं ना युगपत म्हणजे एका वेळी, तसं एकस्थम म्हणजे एकाच ठिकाणी. तत्र एकस्थम एका जागी स्थित असलेलं. जगत कृत्स्नम, दोन छोटे शब्द आहेत. जगत म्हणजे सगळं जग आणि कृत्स्नम म्हणजे संपूर्ण. हे संपूर्ण जग एकाच ठिकाणी एकाच वेळी पाहिलेलं आहे बघा. ते कसं? प्रविभक्तम अनेकधा. प्रविभक्तम म्हणजे पृथक पृथक विभक्त झालेलं, वेगवेगळं भासणारं. आणि अनेकधा म्हणजे अनेक प्रकारांनी विभागलेलं, विभक्त झालेलं असं संपूर्ण जग हे त्यांनी शरीरे, कुणाच्या? देवस्य शरीरे. पण छोटासा संधी आहे. अपश्यत देवदेवस्य शरीरे. देवदेव का म्हणलं हो? देवदेवस्य का म्हणलं? तर देवांच्याही देवाचा, देवाच्या शरीरामध्ये, देवांचा देव आहे हा भगवान, आणि म्हणून त्याच्या शरीरामध्ये देवस्य शरीरे पांडव हा तथा. हे पांडव म्हणजे हे अर्जुनाने काय पाहिलेलं आहे की एकाच वेळेला अनेक प्रकारांनी विभागलेलं संपूर्ण जग हे भगवंताच्या शरीरामध्ये पाहिले, एका जागी स्थित असलेलं पाहिले. म्हणजे त्याला त्या जे विश्वरूप दर्शनच म्हणलेलं आहे ना. जसं आपण एखादं मोठा काहीतरी काय म्हणू आपण, संग्रहालय असेल किंवा एखादा एक्सपो भरतात, एक्झिबिशन भरतात, आणि त्याचे जर अशी वेगवेगळी दालनं नसतील आणि भलं मोठं एकत्रितच मोठंच्या मोठं असेल, तर आपण जसं प्रवेशद्वारातनं प्रवेश केल्या केल्या आपल्याला एकदम त्याचं मोठ्याचं दर्शन होतं, मोठ्या सगळ्या त्याच्या भव्यतेचं दर्शन होतं. तसं ह्या भगवंताच्या ठिकाणी एकाच शरीरामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेलं सगळ्या विश्वाचं एकदम दर्शन झालं, ज्याला ॲट ए ग्लान्स म्हणतात. एका क्षणात, एका नजरेत. आम्ही 10वीला असताना का 11वीला असताना एक नजर में हिंदी म्हणून गाईड निघालेलं होतं. आता एका नजरेत सगळं गाईड कधी वाचून होईल का हो? पण असे हुशारीनं डोकं नाव द्यायचे लोक. तर एका नजरेत त्याला सगळं जग दिसलेलं आहे. केवढं मोठेपण आहे बघा. इतकं सोपं नाही आहे, पण त्याला ती दिव्यदृष्टी मिळाली आणि त्या दिव्यदृष्टीमुळं तो सगळं जग एका ठिकाणी हे तो पाहू शकलाय. विनोबा म्हणतात, सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे, देहात देव देवाच्या देखिले तेथ अर्जुने. देहात देव देवाच्या. किती छान सांगितलं बघा. त्या देवांचा जो देव आहे त्याच्या देहामध्ये हे सगळं विश्व विविधतेनं नटलेलं सगळं एका वेळेला दिसलेलं आहे. आता काय काय बघा. आता एक कल्पना केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कामधेनूपासून पात्र होय एकाचे सहस्र, तैसा एक होतो उग्र मूर्तिमय मग झाला. नकळे पाहिली मागिली वडील कोणती धाकली, पृथक पृथक विस्तारली सृष्टी वेल या परी. किती छान कल्पना केली. सृष्टीची वेल असावी किंवा कामधेनू असावी, असे दोन उपमा दिलेले. देवदेवाच्या शरीरी देखे तेव्हा कौरवारी म्हणजे पांडव. तुका म्हणे लोभनगरी प्रवेशाने भयभीत. लोभाच्या नगरीमध्ये एकदम भयभीत झालेला आहे. एकदम जर असं खूप मोठं काही विशाल पाहायला मिळालं तर आपल्याला सुद्धा भीती वाटते की नाही, तसं झालेलं आहे. तर मुक्तेश्वर म्हणतात,
तेथे सर्व ऐके ठा तेथे सर्व एके ठाई पाहिले, जग सर्वत्र ही वेगळाले, देवाचे देही देखिले पांडुपुत्रे. सोपं म्हणलेलं आहे तुम्ही. उद्धव चितघनांचा पण फार, कारण त्यांचा मोठा मीटर आहे, पण म्हणूया. त्या बहु विश्वरूपा हरीची तनु एक तयातही अंश पाहता, ते समूळी विविधाकृती हे जग होऊनी जात लया लव होता. लव होता म्हणता म्हणजे अगदी बारीकसं होते. सोहणियात जसे भ्रमती अणुरश्मीमुळे दिसता ती, पाहुनी अर्जुन ते समयी गती कोण शृणु कौरवनाथा. अरे कौरवनाथा म्हणजे धृतराष्ट्रा, हे कोण वर्ण करू शकेल, कोण बरं जाणू शकेल, हे अर्जुनालाच फक्त दिसलेलं आहे. काशीनाथ स्वामी म्हणतात, तये अवेवी जग सर्व हे असे, अनेकधा भिन्नपणेची जेवसे, जो देव देवा शरीरी तयाचिये, देखो निया पांडव वीर निश्चये. आता आठवले म्हणतात, एक ठाईच सर्व ही जग चालले क्षितिपाळका, एक ठाईच सर्व ही जग चालले क्षितिपाळका, भिन्न भिन्न ही भाग त्यातची ओविली जणू माळका. माळेप्रमाणे दिसतंय सगळं म्हणतो. नित्य अव्यय जो सुरेश्वर, त्याची या शरीरांतरी, होय अर्जुन पाहता तव विश्व सर्व ही या परी. आता कधी कधी अशी फुलांची वगैरे प्रदर्शन असतात, फळांची असतात, पक्ष्यांची असतात, आणि तिथे तुम्ही पाहत असाल की अशी फक्त छोटे छोटे भाग केलेले असतात, की सगळे गुलाब, सगळे झेंडू, सगळ्या शेवंती, सगळे असे वेगवेगळे एका ह्याच्यात विविधतेत आपल्याला सगळं दिसतं. तुकारामांनी तर कल्पना केली, एका वेलीवर सगळं हे चढलेलं आहे असं पाहिलं आहे. तसं आता इथे म्हणतात की सगळं विश्व हे त्या ठिकाणी एका ठिकाणी पाहिलेलं आहे. थत्ते म्हणतात, विभागे जगत सर्व नाना पदार्थी. विभागलं गेले सगळे पदार्थ, एकत्रित नाही केलेले, खिचडी नाही येती, पण मिळे तेथ एकत्र त्या दिव्य तीर्थी, असे पाहिले दृश्य रोमांचकारी, पृथानंदनाने प्रभूच्या शरीरी. अंगावर रोमांच येत होते इतकं सगळं एकत्रित दृश्य पाहिल्यावर. देशपांडे म्हणतात, एरवी जगदिसे वेगळाले, देवदेवाच्या देही एक झाले, असा पाहे त्या स्थळी माधवासी, विश्वरूप धरा पार्थ पुण्य राशी. अरे हा पार्थ काही साधा सुद्धा नाही आहे, पुण्याचा राशी आहे, पुण्याची राशी आहे, आणि म्हणून त्याला हे सगळं एकत्रित पाहायला मिळालेलं आहे असं भगवंत आणि हे सगळे टीकाकार, भाष्यकार सगळे म्हणतात. शंकराचार्य म्हणतात, त्यावेळी पांडुपुत्र अर्जुनाने देव, पितर आणि मनुष्यादी अनेक प्रकारे नटलेले हे संपूर्ण जगत त्या विश्वरूप देवाधिदेव श्रीहरीच्या शरीरामध्ये एकत्रित असलेले पाहिले. सगळी माणसं दिसलीत, सगळे देवाधिदेव दिसलेत, त्याच्यानंतर सगळे ऋषी दिसलेत, पितर दिसलेत, सगळं एका वेळेला त्याला दिसलेलं आहे असं शंकराचार्यांनी थोडक्यातच म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त काही वर्णन नाही. आता मी म्हणलं तसं की ही दिव्यदृष्टी दिल्यामुळं अर्जुनाला हे सगळं विभागलेलं पण एकत्रित असलेलं असं सगळं जग किंवा सगळं विश्व हे दिसतंय, आणि तो एकाच वेळेला ते पाहू शकला. त्यामुळे तो आश्चर्यचकित पण झालेला आहे, विस्मयचकित झालेला आहे. आणि अर्जुनाच्या मानस सरोवरातील अगदी तळातील एकूण एक बीज अंकुरित होऊन त्याच्या दृष्टीसमोर त्याला दिसू लागलेली आहेत. म्हणजे त्याला ते सगळं दिसतं एका वेळेला, सगळी बीज
सगळ्या प्रकारचे अंकुर हे दिसू लागले. आता ते सगळं पाहिलं एवढंच आत्ता वर्णन आहे. पुढचा श्लोक खूप छान आहे की ते पाहिल्यानंतर तो कसा आश्चर्यचकित झाला. खूप सुंदर आहे बघा. हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. त्यावेळचं जे जे काही घडतंय, आपण जसे खेळाची याची कॉमेंट्री ऐकत असतो आणि हल्ली तर लाईव्ह बघायलाच मिळतं, पण पूर्वी ती रेडिओवर वगैरे ऐकायला मिळायची आणि मग ती छान वाटायची. तसं आता हा धृतराष्ट्राला तर दिव्यदृष्टी नाही आहे, ती संजयाला पण मिळालेली होती आणि त्यामुळं संजय हे सगळं पाहतोय आणि सांगतोय. 2 कामं करतोय. तत्तस्य बघा आता ते पाहून अर्जुन कसा विस्मित झालेला आहे, आनंदित झालेला आहे आणि भगवंताला प्रणाम करतोय. असा पुढचा श्लोक आहे बघा. तत्तस्य विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. संधी बघा आता. विस्मयाविष्ट हा एकच शब्द आहे. विस्मय म्हणजे आश्चर्य, आविष्ट म्हणजे त्यांनी युक्त म्हणजे आश्चर्यचकित झालेला. तत्त हा म्हणजे नंतर. हा आश्चर्यचकित झाला, एकदम सगळं पाहायला मिळालं. केवढं म्हणजे म्हणलं असतं तरी एकदम अचंबासनं आश्चर्यच वाटतं ना. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जाता, अमरनाथला ती बर्फातली पिंड तयार होते, ते पाहिल्यावरही आश्चर्यच वाटतं, एकदम आश्चर्य वाटतं. तर अशी काही काही ठिकाणं आहेत. आता आम्ही जे तुम्हाला म्हणलं होतं की कंबोडियाला गेलो, की जगातलं सर्वात 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 उंच आणि श्रेष्ठ असं ते विष्णूचं मंदिर. आश्चर्यचकितच होतं आपण की कितीही म्हणजे भगवंताची पण किमया आहे आणि कारागीर जे त्यांनी निर्माण केले, त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे, याचंही आपल्याला आश्चर्य वाटतं. तसं आता इथं अर्जुन हा विस्मयाविष्ट झाला म्हणजे आश्चर्यचकित झाला. शिवाय हृष्टरोमा, हृष्ट म्हणजे आनंदित, आणि आनंदामुळे सुद्धा आपल्या शरीरावर असे रोमांच येतात ना, म्हणून हृष्टरोमा म्हणले. रोम म्हणजे रोमांच किंवा पुलकित, शरीराचे असे ते सगळे रोमांच असे उभे राहतात, म्हणून ते पुलकित झाले म्हणतात. पुलकित झालेल्या काय धनंजय, त्या धनंजयाने अर्जुनाने काय केलं हो, प्रणम्य शिरसा देवम, म्हणजे देवम प्रणम्य शिरसा आपण म्हणतो की नाही, प्रणम्य शिरसा देवम, तीच रचना इथे घेतलेली आहे की त्यांनी त्या परमेश्वराला प्रणाम करून नतमस्तक होऊन पुढे कृतांजलीही अभाषत. कृतांजली म्हणजे हात जोडून. आपण कधी कधी गाडीवर असलो तर हल्ली अशी करण्याची पद्धत आहे, नमस्कार करण्याची पद्धत, हात जोडता येत नाहीत, हात सोडता येत नाहीत. पण इथे तो स्तब्धच आहे ना, एका जागीच बघतोय आणि त्यामुळं नकळत त्याचे लगेच हात जोडले गेलेले आहेत. कारण तो प्रिय भक्त आहे हो, त्या भगवंतावर त्याची आत्यंतिक श्रद्धा आहे, अतिशय त्याच्याबद्दल आदर आहे आणि आत्यंतिक प्रेम आहे. त्यामुळं त्या काय म्हणू आपण, नारद भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे हा लगेच तिथे नतमस्तक झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हणलं की श्रद्धा आणि भक्ती या दोन्ही त्याच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. आणि त्यामुळं शिरसा प्रणम्य म्हणजे मस्तकानी लवून प्रणाम करून, आणि कृतांजली म्हणजे हात जोडून, अभाषत संधी आहे तिथे, कृतांजली ही अभाषत, अभाषत म्हणजे बोलला, म्हटले. म्हणजे त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला, अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय अशा विश्वरूप परमात्म्याला श्रद्धाभक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. हात जोडून काय म्हणतो ते आता इथून पुढचे सगळे श्लोक अर्जुनाचे आहेत. तर याची समज श्लोकी बघूया. मग विस्मित तो झाला, अंगी रोमांच दाटले, प्रभू हात जोडूनी बोलिला नतमस्तक. थोडं आपण लीन व्हायला शिकायचं. लोक काय म्हणतात, असे ताठ मानेने उभे असतात, मी अमुक अमुक, मी तुम्हाला भेटायला आलोय. तसं नाही, अगोदर कुठेही गेलं
की नतमस्तक व्हायचं. भगवद्गीता काय, आपले सगळे ग्रंथ काय, ह्या याच्यातून वर्णन करत असताना आपल्याला नकळत हे संस्कार होत आहेत की आपल्यालाही असं काही नवीन दिसलं की आपण लगेच तिथे नतमस्तकच होतो. काही ठिकाणी बघा, आता साध्या फुलांच्या सजावटीसुद्धा इतक्या सुंदर केलेल्या असतात. मग श्रावणी सोमवारात शंकराची पिंड असेल, आता आम्ही परवा नवरात्रात गेलेले होतो, तर त्या देवीच्या समोर किंवा सगळीकडेच केवढ्या सुंदर त्या फुलांच्या सजावटी आणि रांगोळ्या काढतात. आम्ही तर पाहिलं की 5-6 तास ते लोक फुलांच्या पाकळ्याच करत होते. काही लोक त्याची सजावट करत होते. म्हणजे हे जसं आपल्याला कृत्रिमरित्या आपण सजावट करतोय, तर ते पाहिल्यावर सुद्धा आपल्या अंगावर अगदी असा शहारा येतो की काय सुंदर आहे. किंवा जिथे नैसर्गिक फुलंच फुललेली असतात ती पाहून सुद्धा आपल्या अंगावर रोमांच येतो. तसा हा धनंजयसुद्धा, अर्जुनसुद्धा अंगावर त्याच्या रोमांच उठलेले आहेत. शरीर पुलकित झालेलं आहे आणि प्रणम्य शिरसा देवम, हात प्रभूला हात जोडून आणि नतमस्तक होऊन तो बोलतोय. मग विस्मित तो झाला, अंगी रोमांच दाटले, प्रभू हात जोडूनी बोलिला नतमस्तक. आता तुकारामांनी सुंदर वर्णन, किती वर्णन करतात तुकाराम आणि ज्ञानदेव. वेळ कमी असल्यामुळं आपण पुढे पुढे विवरणात जरा ज्ञानदेवांचा संदर्भ घेतो. लहानसी मूर्ती होती, गुप्तपणे गेली केवती, घेऊन आली ऐशा व्यक्ती, होत्या होत्या कोण्या संदुकित. एवढीशी ती मूर्ती एवढ्या कुठल्या संदूक म्हणजे पेटीमध्ये होती हो ठेवलेली. हेच आश्चर्याचे मूळ, काटे उठले सोज्वळ. आपण म्हणतो ना अंगावर काटा आला, तो शब्द अगदी त्यांनी परफेक्ट वापरलेला आहे. नेणो विनोदे सकळ, आमुचेही नाशिल, ईश देखिला ही जरी, माईक मोह नवचे दुरी, बाप देहाची ही थोरी, मरे होयन लाजे, असे अर्जुन कंपित, देवा मस्तकी वंदित, तैसे कृतांजली हात, तुका म्हणे बोलत. तुका असं सांगतोय की बोलतोय. अहो त्यांनी हे सगळं हातबीत उंच हे केलेले आहेत, जोडलेले आहेत. ते विश्वरूप पाहून अर्जुनानं आश्चर्ययुक्त होऊन त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि नंतर त्यानं त्या विश्वरूपधारी परमात्म्याला मस्तक लववून नमस्कार केला आणि नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला. आता आपल्याला 22 तारीख जवळ आलेली आहे पुढची. अगदी म्हणजे आपल्याला वेधच लागलेले आहेत. तर परवाची तुम्ही एक मुलाखत स्वामी गोविंददेव गिरीजींची ऐकली असेल तर, की हे मंदिरसुद्धा काय वेगळेपण आहे. तर त्याच्यामध्ये सगळा दगडांचा वापर आहे, सगळ्या शिला आहेत त्याच्यामध्ये. हे सिमेंट वगैरे किंवा वाळू यांचा जास्त वापर नाही आहे. त्याचा जिथे वापर असतो त्याला 100 वर्षापेक्षा आयुष्य नसतं. म्हणून केदारनाथचं सुद्धा मंदिर संबंध दगडी आहे. किंवा पूर्वीची ही सगळी शिल्प बघा, वेरूळचं सुद्धा बघा, तर ही सगळी दगडी हे आहे आणि ती अगदी कणखर आहेत, भक्कम आहेत. आणि ती पाहिल्यावर सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं की केदारहून आम्ही ज्या वेळेला आलो होतो ते 11-12 साली आणि प्रलय झाला, पण ते मंदिर असंच्या असं उभं आहे हो. मला सांगा, निसर्गाच्या पुढे सुद्धा म्हणजे या निसर्गसुद्धा या भगवंताच्या पुढे नतमस्तक होत असतो. तसं आपण सुद्धा नतमस्तक व्हायला पाहिजे, काहीही भगवंताचं हे असलं तरी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती.